नमस्कार मंडळी, मी कांचन नवमीत किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत सोया एग रोस्ट। सोयाबीन चिली तुम्ही नेहमी करता, अशा प्रकारे तुम्ही सोयाबीन रोस्ट करून बघा, खूप टेस्टी बनतात। आणि हे आपण डीप फ्राय करणार नाही आहोत। तर इथे सोयाबीन घेतले होते, पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, त्यानंतर सगळं पाणी काढून घ्यायचं आहे। सोयाबीन स्वच्छ अशी धुवून घ्यायचे आहेत आणि पिळून घ्यायचे आहेत। सोयाबीनचं सगळं पाणी निघून गेलं की त्यामध्ये आपण टाकणार आहे एक अंड। इथे मी सोयाबीन थोडे घेतले आहेत म्हणून एकच अंडे वापरत आहे। जर सोयाबीन जास्त असेल तर तुम्ही इथे अंडे 2 वापरू शकतात। अंडे टाकलं की त्यात टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट, लाल मिरची पावडर, थोडीशी हळदी, धना जिरा पावडर, गरम मसाला आणि थोडासा मॅगी मसाला। मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकतात। आपण हे डीप फ्राय करणार नाही आहोत, फक्त शॅलो फ्रायच करणार आहोत। तरी सुद्धा ही रेसिपी खाण्यासाठी एक नंबर लागते। चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि मसाले व्यवस्थित एकदा मिक्स करून झाले की यामध्ये मी टाकणार आहे तांदळाचं पीठ। साधारणतः अर्धा वाटी इथे मी तांदळाचं पीठ टाकणार आहे। तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे कॉर्नफ्लोअर यूज केला तरीही चालेल। तांदळाचे पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मी साईडला ठेवणार आहे एक 5 ते 10 मिनिटासाठी। वरतून पाणी ॲड करायचं नाही आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे खाण्याचा लाल रंग सुद्धा टाकू शकतात। तुम्ही इथे बघू शकतात व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे। आता हे फ्राय होण्यासाठी रेडी झालं आहे। तर कढईत तेल गरम केलं होतं, त्यामध्ये मी टाकत आहे आपली सोयाबीन आणि हे फक्त आपण आता शॅलो फ्राय करणार आहोत एक 5 ते 7 मिनिटं। 5 ते 7 मिनिटांमध्ये सुद्धा आपलं सोयाबीन छान क्रिस्पी होतात। एक 5 ते 7 मिनिटं झालेले आहे। सोयाबीन पण आपले इथे छान रेडी झालेले आहेत। आता सोयाबीन मी काढून घेते। आता सेम कढईमध्ये परत मी ऑइल गरम केलेलं आहे, त्यामध्ये टाकत आहे थोडंसं जिरं, त्यावर टाकत आहे उभा चिरलेला कांदा आणि कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। आता कांदा इथे चांगला फ्राय झाला की लगेच टाकत आहे शिमला मिरची। शिमला मिरची सुद्धा आपण 1 ते 1.5 मिनिटे व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे। तर शिमला मिरची पण आपली फ्राय झाली की अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे, त्याबरोबर टाकत आहे लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि हे थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित फ्राय झालं की त्यामध्ये टाकणार आहे आपण शॅलो फ्राय केलेले सोयाबीन। व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि अजून आपण 2 ते 3 मिनिटं सोयाबीन व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत। वरतून टाकणार आहे थोडीशी तीळ, चला तर मग मंडळी, इथे आपली झटपट बनणारी अशी एग सोया रोस्ट खाण्यासाठी रेडी झालेली आहे। खाण्यासाठी तितकीच टेस्टी पण लागते। सोयाबीन चिली तुम्ही नेहमी घरी बनवून बघा। चला आता मंडळी, इथे आपल्या झटपट बनणारी अशी एग सोया रोस्ट खाण्यासाठी रेडी झालेला आहे। रेसिपी घरी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणत्याही कारणावर तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवमीत किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद।